फागणे येथे मुमुक्षू लतिकाबहन छाजेड यांचा दीक्षा समारोह कार्यक्रम निमित्त अभिनंदन समारोह स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न। धुळे तालुक्यातील फागणे येथील विजयकुमार रतनलाल छाजेड व रेखा विजयकुमार छाजेड यांची मुलगी मुमुक्षू लतिकाबहन छाजेड इंजिनियर असून BE शिक्षण झाले असून ती नाशिक येथे जॉब करीत होती, परंतु तिला वैराग्य प्राप्त झाल्याने या ठिकाणी परमपूज्य उत्तमजी महाराज यांच्या सानिध्यात व परमपूज्य विमल कंवरजी महाराज यांच्या सानिध्यात राहून या ठिकाणी धुळे येथे दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता कॉटन मार्केट या ठिकाणी भागवती दीक्षा महोत्सव पार पडत असून त्या निमित्तानेच आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता भक्ती संगीत कार्यक्रम पार पडला। तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी वरघोडा मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर अभिनंदन समारोह स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला। यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने यांच्या उपस्थिती लाभली होती। यावेळेस 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता धुळे शहरातून भव्य शोभायात्रा वरघोडा मिरवणूक निघणार असून त्यानंतर कॉटन मार्केट या ठिकाणी भागवती दीक्षा समारोह पार पडणार आहे। तरी या कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन छाजेड परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी वडील विजयकुमार छाजेड, आई रेखा छाजेड, मोहन छाजेड, सौ सरला छाजेड, जितेंद्र छाजेड, सौ प्रांजल छाजेड, कमलेश छाजेड, श्रद्धा छाजेड, सम्यक, मिष्टी, युग, दीप्ती व संपूर्ण छाजेड परिवार या ठिकाणी उपस्थित होता। जय जयकार जय जयकार लतिका बहन ने क्या किया, संसार को छोड़ दिया। लतिका बहन ने क्या किया, संसार को छोड़ दिया। परिवार हो तो कैसा हो, छाजेड परिवार जैसा हो। परिवार हो तो कैसा हो, छाजेड परिवार जैसा हो। अरे श्रीसंग हो तो कैसा हो, भावना श्रीसंग जैसा हो। पिता जिनके ये सुमन करते हम नमन, करते हम नमन। धन्य है वो मात पिता जिनके ये सुमन करते हम नमन, करते हम नमन। मी विजय रतनलाल छाजेड, माझी मुलगी लतिका विजयकुमार छाजेड ही सुसंस्कृत व इंजिनिअरिंग डिग्री पास करून त्यांनी सांसारिक त्याग करून संसारचा त्याग करून संयम पथवर विराजमान होणे जाते आहे। ती उत्तम गुरुवर जे धुळ्यामध्ये विराजित आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये दीक्षा घेत आहे। त्यांची दीक्षा 22 तारखेला त्यांचा बरगोडा धुळ्या इथे निघणार आहे व 23 तारखेला मार्केट यार्डमध्ये त्यांची दीक्षा संपन्न होत आहे। तरी त्यांनी हा संयम मार्ग स्वीकारलेला मला व माझ्या परिवारासाठी एक आनंदाची व गर्वाची गोष्ट आहे। त्या दीक्षाविषयी मी संपूर्ण परिवारातर्फे त्यांचा संयम मार्ग पुढे सुख समृद्धी व चांगला जावो हीच प्रभूचरणी अपेक्षा ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आत्ताच वीर पिताश्री भाई विजयजी छाजेड यांनी जे सांगितलं, यावेळेस मी सकल श्रीसंघ फागण्याच्या वतीने दीक्षार्थी बहिणाला खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं संयमी जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने शुभफलदायकरित्या आणि गुरुच्या आज्ञेत त्यांचा संयमी जीवन पुढे चालो आणि श्रीसंघच्या वतीने शुभेच्छा देताना त्यांना 2 शब्द या ठिकाणी सांगेल। लेकर संयम मन को तपाया, आप है बड़े महान, करे हम सब मिलकर सम्मान, करे हम सब मिलकर बहुमान। सोना जब है आग में तपता, तभी तो वो है कुंदन बनता। संस्कार अगर अच्छा मिलता, तभी तो सच्चा मार्ग है मिलता। हीच शुभेच्छा सकल श्रीसंघच्या वतीने मी दीक्षार्थी बहिणीला या ठिकाणी देतो। जय जिनेंद्र, जय महावीर, जय उत्तम गुरुवर।